नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या भागातून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागावर तयार झालेलं पावसाळी वातावरण आता कमजोर होत आहे. त्यामुळे उत्तरेकडून मान्सूनचा परतीचा प्रवास गतिमान होण्याची शक्यता आहे. शिवाय उत्तर भारतात WDचा प्रभाव आता वाढू लागला आहे. त्यामुळे अतिउत्तरेकडील भागात बर्फवृष्टी होऊ शकते. त्याचबरोबर आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला वादळी वातावरण तयार होत आहे. याचा परिणाम पुढील हवामानावर होणार आहे. बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला तयार होत असलेली वादळी परिस्थिती आता काही अंशाने उत्तरेकडे म्हणजेच भारताच्या दिशेने सरकू लागली आहे. आज अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला वातावरण बदलतंय. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण 1 तारखेला निर्माण होऊ शकतं असं GFS मॉडेलचा अंदाज आहे. 2 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण येऊ शकतं. वातावरण बदलत आहे. 3 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, कोकण ढगाळ परिस्थिती, तर दक्षिण मराठवाड्यात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. परतीच्या पावसाला मान्सूनला अनुकूल वातावरण उत्तर भारतात तयार होतं आहे. त्याच वेळेस 4 तारखेला देखील दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता वाढते आहे. महाराष्ट्रात 5 तारखेला देखील बहुतांश भागात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं आणि मराठवाड्यात त्याचा अधिक जोर राहील. GFS मॉडेलने पुन्हा पावसाचे संकेत महाराष्ट्रात सर्वदूर दिले आहेत. यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे. जोरदार पावसाचे संकेत संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात देण्यात आले आहेत. आपण एकूणच बघतो बदलत्या वातावरणानुसार कोकणासहित पश्चिम महाराष्ट्रात 8 तारखेला पावसाचा जोर दाखवण्यात आला आहे. मात्र परतीच्या पावसाचा प्रभाव हा विदर्भ मराठवाड्यावर वाढू शकतो. आपण एकूणच बघतो विदर्भातून आणि मराठवाड्यातून 8-9 तारखेला प्रभाव पावसाचा कमी होतोय, परंतु पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण या भागाकडे पाऊस सरकतोय आणि या दरम्यान राजस्थानपर्यंत किंवा गुजरातपर्यंत पावसाळी वातावरण तयार होत आहे. आज स्कायमेटने केवळ महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती दाखवली आहे. उद्याही केवळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात असेल. आता 2 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पावसाळी प्रमाण वाढू शकतं 3 तारखेला. 4 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे. मात्र उत्तर भारताकडून मान्सूनचा परतीचा प्रवासही गतिमान होणार आहे. महाराष्ट्रात दक्षिणी भागातून थोडं पावसाळी वातावरण 5 तारखेलाही राहणार आहे. 6 तारखेला मात्र या पावसाचं प्रमाण वाढू शकतं. दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा असं हे पावसाळी क्षेत्र वाढेल. स्कायमेटनुसार मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकणात 7लाही पावसाची शक्यता आहे. थोडं पावसाचं प्रमाण दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा असं वाढण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रापर्यंत 8 तारखेला आहे. 9 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यात आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता कायम आहे. 10 तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण निर्माण होईल, परंतु हे संपूर्ण पावसाचं वातावरण जे तयार होतं ते स्थानिक स्वरूपाचं आहे. ECMWF मॉडेलने आज केवळ महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे. 2 तारखेला महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता आहे. ECMWF मॉडेलने मात्र महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती ही 6 तारखेपासून दाखवली आहे. तोपर्यंत मात्र विशेष पावसाची परिस्थिती दाखवलेली नाही. सध्या मान्सूनचा परतीचा प्रवासही गतिमान असल्यामुळे या पावसाच्या प्रभावामध्ये बदल होऊ शकतो. 7 तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण राहणार आहे. 8 तारखेला देखील पाऊस दक्षिणेला सरकतोय.
अतिशय दक्षिण टोकाला म्हणजेच कोल्हापूर सिंधुदुर्ग भागातच पाऊस राहण्याची शक्यता आहे. 9 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातूनच पावसाचा प्रभाव आहे. 9 तारखेनंतरच्या वादळी परिस्थितीचा आढावा आपण AIFS मॉडेलनुसार घेत असतो. अजून देखील वादळी परिस्थितीची शक्यता दोन्ही समुद्रातली कायम आहे. आपण बघतो दोन्ही समुद्रामध्ये वादळी सिस्टम तयार होतील आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या बहुतांश भागात 13, 14, 15च्या दरम्यान होऊ शकतो असा अंदाज आहे. आपण 14 तारखेला बघतो की नवीन वादळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला तयार होते, एक अरबी समुद्रात तयार झालं आहे. ते याचा महाराष्ट्रावर परिणामही दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्षात काय घडतं आहे हे आपल्याला मात्र पुढे बघावं लागणार आहे. सध्या महाराष्ट्रात उघडी बसली तरी या मॉडेलनुसार आपण धावता अंदाज घेणार आहोत. कशा पद्धतीने अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला पावसाळी परिस्थिती निर्माण होते. पूर्व भारताकडून देखील पावसाळी वातावरण अजूनही भारताच्या दिशेने सरकतं आहे. या बदलत्या हवामानाचा महाराष्ट्रापर्यंत परिणाम होणार आहे. बऱ्याच दिवसानंतर या मोसमातील पहिली वादळी सिस्टम अरबी समुद्रात तयार होते. संपूर्ण किनारपट्टी भागावर त्याचा परिणाम होणार आहे. त्याच वेळेस अरबी समुद्राच्या बरोबरच बंगालच्या उपसागरात देखील एक नवीन वादळ सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे आणि याचा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागावर परिणाम होईल असा अंदाज आहे. दुसरी गोष्ट, मान्सूनच्या परतीच्या प्रवासात हे अडथळा निर्माण करेल. 7 तारखेला अरबी समुद्रातील वारे हे दक्षिण भारताकडे सरकत आहेत आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत होऊ शकतो. आणि या एकूणच बदलत्या वातावरणानुसार दोन्ही समुद्रांमध्ये हलक्या चक्राकार स्थिती निर्माण होतील. त्यामुळे 8-9 तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण तयार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे. साधारण उद्यापासून मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू होईल. महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आता पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या काही जिल्ह्यात पावसाचं प्रमाण आता कमी होत जाण्याची शक्यता आहे. तर पावसाचं प्रमाण हे छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा दक्षिणी भाग, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोलीचा दक्षिणी भाग, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर दक्षिण भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग